नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी-ई प्रवेशासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटलेला आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांना 3 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या शाळांमध्ये मिळणार प्रवेश, तसेच पालकांना मोठा दिलासा, तसेच कोर्टाकडून ही नवीन आदेश. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण ही बातमी हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी की आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेचा आता या ठिकाणी तिढा सुटला आहे. तसेच विद्यार्थ्यांना 3 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या शाळांमध्ये मिळणार प्रवेश. तर यामध्ये पालकांना मोठा दिलासा, शासनाची माघार, तसेच कोर्टांकडून नवीन आदेश. तर काय आहे संपूर्ण बातमी इथे पाहूया. तर यामध्ये मित्रांनो, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर-टी-ई विना अनुदानित तसेच 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी 1 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळांचा पर्यायही पालकांना उपलब्ध करून देण्यात येईल. आता तिढा या ठिकाणी सुटलेला आहे. त्यामुळे पालकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे. तर काय आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहूया. तर यामध्ये मित्रांनो, 1 किलोमीटर अंतरावरील पालकांना प्रवेश घेण्याबाबतची अंतराची अट बेकायदेशीर असल्याची या ठिकाणी सांगत या संदर्भामध्ये आम आदमी पार्टी तसेच आप पालक युनियनने आंदोलने, निवेदने, ईमेल मार्गे ही अट काढण्याची मागणी शासनाकडे व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. याबाबत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे जनहित याचिका व रिट पिटिशन दाखल करण्यात आले होते. त्यानुसार 9 मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या 1 किलोमीटरच्या अटीस स्थगिती दिली होती. तसेच या ठिकाणी शासनाने स्वतःहून याबाबत सुधारणा आदेश काढायला हवे होते, पण शासनाने नकारात्मक भूमिका घेतली होती. तसेच यामध्ये मित्रांनो, दरम्यानच्या काळात 3 किलोमीटर व त्यापुढील अंतराच्या या संदर्भात कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनाला या ठिकाणी दिला होता. तसेच 1 किलोमीटरवरून 3 किलोमीटर व त्यापुढील अंतरासाठी पालकांना यासाठी अर्ज करता येईल असे सांगत माघार घेतली होती. त्यामुळे आता पालकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे. तसेच यामुळे 5 किलोमीटरमधील शाळांसाठी अर्ज करता येणार आहेत. तसेच नागपूर खंडपीठाच्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने कायदेशीर पद्धतीने नियमात सुधारणा करीत तातडीने ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानुसार आता 1 किलोमीटर प्राधान्याने आणि त्यानंतर 3 किलोमीटर व 5 किलोमीटर या अंतरावरील शाळांसाठी पालकांना या ठिकाणी अर्ज भरता येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. यामुळे पालकांना हव्या त्या शाळा घेता येणार आहेत असे आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे. तर यामध्ये थोडक्यात काय आहे ते माहिती इथे पाहू शकता की यामध्ये आर-टी प्रवेशाकरिता पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून अंतराची अट जी शिथिल करून शाळा दर्शवण्याबाबत तसेच संगणक प्रणालीवर सुविधा करून देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दुरुस्ती व नवीन अर्ज करण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता आर-टी प्रवेश प्रक्रियेचा या ठिकाणी तिढा सुटलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांना 3 ते 5 किलोमीटर पर्यंतच्या शाळांमध्ये मिळणार प्रवेश, तसेच पालकांना मोठा दिलासा, शासनाची माघार, तसेच कोर्टाकडून नवीन आदेश. तर मित्रांनो, आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.